चा व्हिडिओ मराठीत. जर तुमचे केस ओले असताना असे दिसतात तर मोस्ट प्रॉबेबली तुमचे केस कुरळे आहेत आणि ह्या कुरळ्या केसांचा ॲक्च्युली स्टायलिंग कसं करायचं हे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. सो कीप वॉचिंग. सो आत्ता मी जस्ट माझा शॅम्पू आणि कंडिशनर करून आली आहे. मी माझं कंडिशनर धुतलं आहे आणि सगळं पाणी असं करून बाहेर काढलं आहे. तरी माझे केस भरपूर ओले आहेत आणि आता मी माझं पहिलं प्रॉडक्ट लावणार आहे. हे माझं आत्तापर्यंतचं सगळ्यात फेवरेट प्रॉडक्ट आहे माझ्या केसांसाठी, बिकॉज हे एकच प्रॉडक्ट लावून तुम्ही तुमचे केस नीट स्टाईल करू शकता. सो मी हे एवढं प्रॉडक्ट घेणार आहे आणि ह्या कर्ल क्रीममध्ये नॅचरली होल्ड पण आहे, त्याच्यामुळे तुमचे कर्ली केस मॉइश्चराईज होतीलच, पण ऑल्सो त्याच्यामध्ये एक तो जो शेप आपण फॉर्म करू ते धरून ठेवण्याची पॉवर पण आहे. मी हे प्रॉडक्ट नीट प्रकारे हातावर घेऊन त्याला स्प्रेड करून लावते आहे. हे जे स्टायलिंग प्रॉडक्ट्स असतात हे रूट्सवर लावायचे नसतात, हे मिड्स टू एंड्सपर्यंत आपण घेऊन जातोय. आता मी एक डिटँगलिंग आणि स्टायलिंग कोम घेणार आहे आणि पूर्ण प्रकारे माझे केस नीट विंचरून काढणार आहे. सो मी आता माझे सगळे केस एका साईडला घेतलेत आणि आता मी त्याला कोम करणार आहे परत एकदा. आणि एकदा कोम करून घेतल्यावर असे केस घेऊन त्याला स्क्रंच करणार आहे. पाण्याचा आवाज ऐकायला येतोय, एवढं पाणी असलं पाहिजे केसांमध्ये. आता सगळे केस मी दुसऱ्या बाजूला घेतलेत, परत एकदा कोम करणार, परत एकदा तीच ॲक्शन. ही स्टायलिंग झाल्यावर तुमचे केस असे दिसले पाहिजेत आणि आता ह्याला तुम्ही एअर ड्राय करू शकता. आणि आता माझे केस पूर्णपणे ड्राय झालेत आणि ते असे दिसतात. हे माझं क्विक सिम्पल 3 स्टेपचं रुटीन आहे कुरळ्या केसांसाठी. जर तुमचे केस असे असतील तर हे रुटीन नक्की ट्राय करा.